नमस्कार मित्रांनो, DMI TV मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, नुकतीच 11 जानेवारी 2026 रोजी झालेली MPSC ग्रुप C ची पूर्व परीक्षा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची होती। आपल्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 71 ते 80 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण आणि उत्तरे पाहिली आहेत। त्याला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद। आजच्या या भागात आपण त्यापुढील प्रवास सुरू करणार आहोत। आज आपण प्रश्न क्रमांक 81 ते 90 या प्रश्नांचे फक्त उत्तरच नाही, तर त्यामागील संकल्पना आणि सविस्तर विश्लेषण डिटेल्ड एनालिसिस पाहणार आहोत, जेणेकरून आगामी परीक्षांमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। तर वेळ न घालवता सुरू करूया आजचा हा विशेष भाग। प्रश्न क्रमांक 81। एका संख्येची 4/5 ही त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त असल्यास ती संख्या कोणती? 1 10, 2 40, 3 50, 4 60। पर्याय क्रमांक 3 50। सविस्तर स्पष्टीकरण। हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण ती संख्या x मानूया। प्रश्नातील अटीनुसार आपण समीकरण तयार करू। प्रश्नातील अटींचे रूपांतर संख्येची 4/5 म्हणजेच 4/5 गुणिले x संख्येचे 60% म्हणजेच 60/100 गुणिले x। यालाच आपण 0.6x किंवा 3/5x असेही लिहू शकतो। या दोनमधील फरक 10 आहे। 2. समीकरण तयार करणे। 4/5x वजा 3/5x बरोबर 10। 3 4/5x वजा 3/5x बरोबर 10। येथे छेद समान असल्याने आपण अंशाची वजाबाकी करू। 4x वजा 3x भागिले 5 बरोबर 10। 1x भागिले 5 बरोबर 10। आता 5 हे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला गेल्यावर गुणिले होतील। x बरोबर 10 गुणिले 5, x बरोबर 50। निष्कर्षोक्त ती संख्या 50 आहे। पडताळा। 50 चे 4/5 म्हणजे 40, 50 चे 60% म्हणजे 30, 40 हे 30 पेक्षा 10 ने जास्त आहेत, म्हणून उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 82। मिश्रधातू A आणि B मध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4 ते 3 आणि 9 ते 5 आहे। हे दोन्ही मिश्रधातू समान प्रमाणात मिसळून C मिश्रधातू तयार केल्यास त्या C मिश्रधातूमधील तांबे व जस्त यांचे प्रमाण किती होईल? 1 11 ते 14, 2 17 ते 11, 3 14 ते 11, 4 17 ते 14। अचूक उत्तर 2 17 ते 11। सविस्तर स्पष्टीकरण। दिलेली माहिती। मिश्रधातू A मध्ये तांबे जस्त बरोबर 4 ते 3, एकूण भाग 4 अधिक 3 बरोबर 7। मिश्रधातू B मध्ये तांबे जस्त बरोबर 9 ते 5, एकूण भाग 9 अधिक 5 बरोबर 14। प्रश्नात म्हटले आहे की दोन्ही मिश्रधातू समान प्रमाणात मिसळले आहेत। गणित सोपे करण्यासाठी आपण दोन्ही मिश्रधातूंचे एकूण वजन समान करूया। पायरी 1 प्रमाण समान करणे। मिश्रधातू A चे एकूण भाग 7 आहेत आणि B चे 14 आहेत। दोन्ही समान करण्यासाठी मिश्रधातू A च्या प्रमाणाला 2 ने गुणूया, जेणेकरून 7 2 बरोबर 14 होईल। नवीन प्रमाण A बरोबर 4 2 3 2 बरोबर 8 ते 6। मिश्रधातू B चे प्रमाण तसेच राहील, बरोबर 9 ते 5। आता दोन्ही मिश्रधातूंचे एकूण वजन 14 युनिट्स झाले आहे। पायरी 2 नवीन मिश्रधातू C मधील प्रमाण काढणे। जेव्हा आपण A आणि B मिसळतो तेव्हा तांब्यामध्ये तांबे आणि जस्तमध्ये जस्त मिळवले जाते। एकूण तांबे बरोबर A मधील तांबे अधिक B मधील तांबे बरोबर 8 अधिक 9 बरोबर 17। एकूण जस्त बरोबर A मधील जस्त अधिक B मधील जस्त बरोबर 6 अधिक 5 बरोबर 11। पायरी 3 अंतिम गुणोत्तर। मिश्रधातू C मधील तांबे आणि जस्त यांचे प्रमाण बरोबर 17 ते 11 होईल। थोडक्यात रीत अपूर्णांक पद्धत। मिश्रधातू C मध्ये तांबे बरोबर 4/7 अधिक 9/14 बरोबर 8 अधिक 9 14 बरोबर 17/14। जस्त बरोबर 3/7 अधिक 5/14 बरोबर 6 अधिक 5 14 बरोबर 11/14। प्रमाण बरोबर 17/14, 11/14 बरोबर 17 ते 11। प्रश्न क्रमांक 83। सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम 3 वर्षात 5,600 रुपये होते। जर व्याजदरात 3% वाढ केली तर याच मूळ रकमेचे 3 वर्षानंतर किती रुपये होतील? पर्याय 1 5,950 रुपये, 2 5,800 रुपये, 3 6,000 रुपये, 4 6,050 रुपये। उत्तर योग्य पर्याय 4 6,050 रुपये हा आहे। सविस्तर स्पष्टीकरण। हे गणित आपण 2 प्रकारे सोडवू शकतो। पहिली पद्धत परीक्षेसाठी अत्यंत वेगवान शॉर्टकट आहे आणि दुसरी पद्धत सूत्र वापरून केलेली आहे। पद्धत 1 स्मार्ट ट्रिक परीक्षा पद्धत। या पद्धतीत आपल्याला जुना व्याजदर काढण्याची गरज पडत नाही। दिलेली माहिती। मूळ रक्कम 5,000 रुपये आहे आणि काळ 3 वर्षे आहे। बदल काय झाला? व्याजदर 3% ने वाढला आहे। तर्क दरवर्षी 3% जास्त व्याज मिळेल, म्हणजेच 3 वर्षात एकूण 3 गुणिले 3 बरोबर 9% जास्त व्याज मिळेल। वाढीव व्याज काढणे।
वाढीव व्याज बरोबर 5,000 गुणिले 3 टक्के वाढ गुणिले 3 वर्षे भागिले 100. 5,000 गुणिले 9 भागिले 100 बरोबर 450 रुपये. म्हणजेच व्याजदरातील वाढीमुळे आपल्याला 450 रुपये जादा मिळतील. स्टेप 2. नवीन एकूण रक्कम रास काढणे. नवीन रास बरोबर जुनी रास अधिक वाढीव व्याज. 5,600 अधिक 450 बरोबर 6,050 रुपये. पद्धत 2. मूलभूत सूत्र पद्धत बेसिक मेथड. ज्यांना पूर्ण प्रक्रिया समजून घ्यायची आहे त्यांच्यासाठी. पायरी 1. जुना व्याजदर शोधणे. मुद्दल बरोबर 5,000 रुपये. रास बरोबर 5,600 रुपये. व्याज बरोबर 5,600 वजा 5,000 बरोबर 600 रुपये. काळ बरोबर 3 वर्षे. सूत्रानुसार व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. 600 बरोबर 5,000 गुणिले दर गुणिले 3 भागिले 100. 600 बरोबर 150 गुणिले दर. दर बरोबर 600 भागिले 150 बरोबर 4%. हा जुना दर होता. पायरी 2. नवीन दराने व्याज काढणे. नवीन दर बरोबर 4% अधिक 3% वाढ बरोबर 60%. नवीन व्याज बरोबर 5,000 गुणिले 7 गुणिले 3 भागिले 100. नवीन व्याज बरोबर 50 गुणिले 21 बरोबर 1,050 रुपये. पायरी 3. अंतिम रक्कम काढणे. नवीन रास बरोबर मुद्दल अधिक नवीन व्याज 5,000 अधिक 1,050 बरोबर 6,050 रुपये. निष्कर्ष दोन्ही पद्धतींनी उत्तर 6,050 रुपये येते. परीक्षेमध्ये वेळेची बचत करण्यासाठी पद्धत 1 वापरणे अधिक फायदेशीर ठरते. प्रश्न क्रमांक 84. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. तर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? 1 8 दिवस, 2 7 दिवस, 3 9 दिवस, 4 10 दिवस. उत्तर 2 7 दिवस. सविस्तर स्पष्टीकरण. हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण प्रथम स्त्रिया आणि मुलांच्या कामाची क्षमता एफिशियन्सी काढून घेऊ. 1. कामाची क्षमता काढणे. 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात करतात. म्हणजेच एक स्त्री ते काम 10 टाइम्स 7 बरोबर 70 दिवसात करेल. 10 मुले तेच काम 14 दिवसात करतात. म्हणजेच एक मुलगा ते काम 10 टाइम्स 14 बरोबर 140 दिवसात करेल. 2. एका दिवसाचे काम. एक स्त्रीचे एका दिवसाचे काम बरोबर 1/70. एक मुलाचे एका दिवसाचे काम बरोबर 1/140. 3. विचारलेल्या गटाचे 5 स्त्रिया आणि 10 मुले एका दिवसाचे काम. 5 स्त्रियांचे काम बरोबर 5 टाइम्स 1/70 बरोबर 5/70 बरोबर 1/14. 10 मुलांचे काम बरोबर 10 टाइम्स 1/140 बरोबर 10/140 बरोबर 1/14. 4. एकूण कामाची बेरीज करणे. आता आपण दोन्ही गटांच्या कामाची बेरीज करू. 5 स्त्रिया अधिक 10 मुले बरोबर 1/14 अधिक 1/14. छेद समान असल्यामुळे अंशाची बेरीज करू. बरोबर 1 अधिक 1/14 बरोबर 2/14 बरोबर 1/7. 5. एकूण दिवस. जर एका दिवसाचे काम 1/7 असेल तर पूर्ण काम करण्यासाठी 7 दिवस लागतील. शॉर्ट ट्रिक. 10 स्त्रियांना 7 दिवस लागतात तर 5 स्त्रियांना संख्या निम्मी झाली म्हणून 14 दिवस लागतील. 10 मुलांना आधीच 14 दिवस लागतात असे दिले आहे. जेव्हा 2 समान क्षमता असलेले गट दोघांनाही स्वतंत्रपणे 14 दिवस लागतात, एकत्र काम करतात, तेव्हा लागणारा वेळ हा निम्म होतो. म्हणून 14/2 बरोबर 7 दिवस. प्रश्न क्रमांक 85. 2. क्रमागत विषम संख्याच्या वर्गातील फरक 112 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? 1. 625. 2. 729. 3. 900. 4. 784. योग्य पर्याय आहे 1. 625. सविस्तर स्पष्टीकरण. पायरी 1. संख्या मानणे. समजा लहान विषम संख्या x आहे. 2. क्रमागत विषम संख्यांमध्ये 2चा फरक असतो म्हणून मोठी विषम संख्या x अधिक 2 असेल. पायरी 2. समीकरण मांडणे. दिलेल्या अटीनुसार त्यांच्या वर्गातील फरक 112 आहे म्हणून मोठ्या संख्येचा वर्ग वजा लहान संख्येचा वर्ग बरोबर 112. x अधिक 2 कंसाचा वर्ग वजा x चा वर्ग बरोबर 112. पायरी 3. समीकरण सोडवणे. विस्तार सूत्रानुसार x अधिक 2 वर्गचा विस्तार x वर्ग अधिक 4 x अधिक 4 असा होतो. आता समीकरण असे दिसेल. x चा वर्ग अधिक 4 x अधिक 4 वजा x चा वर्ग बरोबर 112. येथे x चा वर्ग आणि वजा x चा वर्ग एकमेकांना रद्द करतील म्हणजेच त्यांची वजाबाकी 0 येईल. उरलेले समीकरण 4x अधिक 4 बरोबर 112. आता अधिक 4 बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेल्यास ते वजा होतील. 4x बरोबर 112 वजा 4 4x बरोबर 108. आता x ची किंमत काढण्यासाठी 108 ला 4 ने भागू. x बरोबर 108 भागिले 4 x बरोबर 27. पायरी 4.
विचारलेला प्रश्न सोडवणे आपल्याला लहान विषम संख्या 27 मिळाली आहे. प्रश्नात लहान संख्येचा वर्ग विचारला आहे. 27चा वर्ग बरोबर 27 गुणिले 27. 27चा वर्ग बरोबर 625 येत नाही, तर तो 729 येतो. दुरुस्ती आणि पडताळा. जर लहान संख्या 27 असेल तर मोठी संख्या 29 येईल. 29चा वर्ग 841 वजा 27चा वर्ग 729 बरोबर 112. परंतु पर्यायांकडे पाहिल्यास 625 हा 25चा वर्ग आहे. जर लहान संख्या 25 मानली तर मोठी संख्या 27 येईल. 27चा वर्ग 729 वजा 25चा वर्ग 625 बरोबर 104 येतो, जे 112 नाही. पुन्हा गणना. जर आपण लहान संख्या 27 घेतली तर त्यांचा फरक 112 येतो. मोठी संख्या 29, 29 2 बरोबर 841. लहान संख्या 27, 27 2 बरोबर 729. 841 ते 729 बरोबर 112. म्हणून लहान संख्या 27 आहे आणि तिचा वर्ग 729 आहे. निष्कर्ष. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 729 हे आहे. प्रश्न क्रमांक 86. खालील किंमत काढा. 0.11चा वर्ग वजा 0.01 चा वर्ग भागिले 1.2 बरोबर किती? पर्याय 1 0.01 2 0.09 3 0.10 4 0.12. उत्तर पर्याय क्रमांक 1 0.01. सविस्तर स्पष्टीकरण. या गणितामध्ये आपल्याला अंश आणि छेद अशा दोन भागांचा विचार करावा लागेल. सर्वात आधी आपण अंशातील पदांची वजाबाकी समजून घेऊया. गणिताच्या नियमानुसार जेव्हा दोन संख्यांच्या वर्गांची वजाबाकी दिलेली असते तेव्हा आपण खालील सूत्राचा वापर करतो. येथे पहिली संख्या 0.11 आहे आणि दुसरी संख्या 0.01 आहे. 1. पहिला टप्पा बेरीज. पहिल्या कंसात या दोन संख्यांची बेरीज केली असता म्हणजे 0.11 अधिक 0.01 केल्यावर आपल्याला 0.12 हे उत्तर मिळते. 2. दुसरा टप्पा वजाबाकी. दुसऱ्या कंसात या दोन संख्यांची वजाबाकी केली असता म्हणजे 0.11 वजा 0.01 केल्यावर आपल्याला 0.10 हे उत्तर मिळते. 3. तिसरा टप्पा गुणाकार. आता या दोन्ही उत्तरांचा गुणाकार केल्यास म्हणजेच 0.12 गुणिले 0.10 केल्यावर आपल्याला 0.012 ही संख्या प्राप्त होते. हा झाला आपला अंशाचा भाग. 4. चौथा टप्पा भागाकार. गणिताच्या शेवटच्या टप्प्यात या अंशाला 1.2 ने भागायचे आहे. जेव्हा आपण 0.012 ला 1.2 ने भागतो तेव्हा दशांश चिन्हाचा विचार करता भागाकार 0.01 असा येतो. अशा प्रकारे या संपूर्ण पदावलीची अंतिम किंमत 0.01 अशी मिळते, जे आपल्या पर्यायांपैकी पहिल्या क्रमांकाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 87. खालील स्तंभालेखावरून वर्ष 1976 ते 1980 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले? 1. 75%, 2. 83.33%, 3. 80%, 4. 60.66%. उत्तर 2. 83.33%. सविस्तर स्पष्टीकरण. दिलेल्या प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीचे उत्पादन आणि नंतरचे उत्पादन यांमधील फरक माहिती असणे आवश्यक असते. समजा वर्ष 1976 मध्ये उत्पादन 60 टन होते आणि वर्ष 1980 मध्ये ते कमी होऊन 10 टन झाले. आता आपल्याला उत्पादनातील घट काढायची आहे. त्यासाठी 60 उणे 10 केल्यास 50 ही संख्या मिळते. म्हणजेच उत्पादनात 50 टनांची घट झाली आहे. ही घट टक्क्यांमध्ये काढण्यासाठी आपण 50 भागिले 60 गुणिले 100 असे समीकरण मांडतो. याचे संक्षिप्त रूप केल्यास 5 भागिले 6 गुणिले 100 असे येते, ज्याचे उत्तर 500 भागिले 6 येते. जेव्हा आपण 500 ला 6 ने भागतो तेव्हा उत्तर 83.33 असे येते. म्हणजेच वर्ष 1976 ते 1980 या काळात उत्पादनात 83.33% इतकी घट झाली आहे. म्हणूनच पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. उत्पादनातील घट मोजताना नेहमी मूळ वर्षाची संख्या छेदस्थानी धरून टक्केवारी काढली जाते, ज्यामुळे आपल्याला अचूक घसरण समजते. प्रश्न क्रमांक 88. जर चौरसाची बाजू 25% ने वाढवली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? 1. 25, 2. 50, 3. 56.25, 4. 37.50. उत्तर पर्याय क्रमांक 3 56.25. सविस्तर स्पष्टीकरण. समजा चौरसाची मूळ बाजू 100 मानू. चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र बाजू गुणाकार बाजू असे आहे. त्यामुळे मूळ क्षेत्रफळ 100 गुणाकार 100 बरोबर 10,000 येईल. आता चौरसाची बाजू 25% ने वाढवली म्हणजेच नवीन बाजू 100 अधिक 25 बरोबर 125 होईल. आता या नवीन बाजूचे क्षेत्रफळ काढताना आपण 125 गुणाकार 125 करू, ज्याचे उत्तर 15,625 येईल. आता क्षेत्रफळातील झालेली वाढ काढण्यासाठी आपण नवीन क्षेत्रफळ 15,625 मधून
मूळ क्षेत्रफळ 10,000 वजा करू, ज्याचे उत्तर 5,625 येईल. ही वाढ 10,000 या मूळ संख्येवर झाली आहे, त्यामुळे त्याचे टक्क्यांत रूपांतर करण्यासाठी 5,625 भागाकार 10,000 गुणाकार 100 असे समीकरण मांडले असता 100 मधील 2 शून्य आणि 10,000 मधील 2 शून्य एकमेकांना काटतात. शिल्लक राहिलेल्या 5,625 या संख्येला 100 ने भागले असता उत्तर 56.25% असे येते. हेच गणित आपण एका सोप्या सूत्रानेही सोडवू शकतो. ते सूत्र म्हणजे 2 गुणाकार बाजूतील वाढ अधिक कंसात बाजूतील वाढीचा वर्ग भागाकार 100. या सूत्रानुसार 2 गुणाकार 25 अधिक कंसात 25चा वर्ग भागाकार 100 म्हणजेच 50 अधिक 625 भागाकार 100, ज्याचे अंतिम उत्तर 50 अधिक 6.25 बरोबर 56.25% असे येईल. प्रश्न क्रमांक: मुंबई आणि गोवा या स्थानकांतील अंतर 540 किमी आहे. 2 रेल्वेगाड्या सकाळी 7:30 एकाच वेळी या दोन्ही स्थानकांवरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात. त्यांचे वेग अनुक्रमे 60 किमी तास आणि 75 किमी तास आहेत. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? 1. 12:30 दुपारचे 12:30. 2. दुपारी 12 वाजता दुपारचे 12 नून. 3. 1:30 दुपारचा 1:30. 4. 11:30 सकाळचे 11:30. उत्तर: पर्याय क्रमांक 4. 11:30 सकाळचे 11:30. सविस्तर स्पष्टीकरण: अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना एक सोपे सूत्र नेहमी लक्षात ठेवावे की जेव्हा 2 गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने प्रवास करत असतात तेव्हा त्या एकमेकींकडे वेगाने सरकत असतात, म्हणून त्यांच्या वेगाची नेहमी बेरीज करावी लागते, ज्याला आपण सापेक्ष वेग रिलेटिव्ह स्पीड म्हणतो. 1. सापेक्ष वेग काढणे. या उदाहरणात पहिल्या गाडीचा वेग 60 किमी प्रति तास आणि दुसऱ्या गाडीचा वेग 75 किमी प्रति तास आहे, म्हणून त्यांचा एकत्रित सापेक्ष वेग 60 अधिक 75 बरोबर 135 किमी प्रति तास. 2. लागणारा वेळ काढणे. आता आपल्याला हे शोधायचे आहे की या वेगाने 540 किमीचे अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल. त्यासाठी आपण वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे सूत्र वापरतो. जेव्हा आपण एकूण अंतर 540 ला सापेक्ष वेग 135 ने भागतो तेव्हा उत्तर 4 तास येते. याचा अर्थ असा की त्या दोन्ही गाड्या निघाल्यापासून बरोबर 4 तासांनी एकमेकांना भेटतील. 3. प्रत्यक्ष वेळ निश्चित करणे. दोन्ही गाड्या सकाळी 7:30 निघाल्या होत्या, म्हणून 7:30 अधिक 4 तास अशी वेळेची बेरीज केली असता सकाळी 11:30 ही वेळ येते. अशा पद्धतीने सापेक्ष वेगाची संकल्पना वापरून आपण हे गणित अगदी सहज सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 90. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, तरीही त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत 23,000 रुपये असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती? 1. 16,000 रुपये. 2. 20,000 रुपये. 3. 15,000 रुपये. 4. 18,000 रुपये. उत्तर: पर्याय क्रमांक 3. 15,000 रुपये. सविस्तर आणि सोपे स्पष्टीकरण. हा प्रश्न समजून घेताना आपण एका साध्या उदाहरणाने सुरुवात करूया. समजा एखाद्या वस्तूवर जी किंमत लिहिलेली असते तिला आपण छापील किंमत म्हणतो. दुकानदार जेव्हा आपल्याला सूट देतो तेव्हा ती याच किमतीवर देतो. या प्रश्नात छापील किंमत 23,000 रुपये आहे आणि त्यावर 25% सूट दिली आहे. याचा अर्थ असा की ग्राहकाला ती वस्तू छापील किमतीच्या 75% किमतीत विकली गेली. 100 ते 25 बरोबर 75. जर आपण 23,000 रुपयाचे 75% काढले तर आपल्याला विक्री किंमत मिळते, जी 17,250 रुपये येते. आता महत्त्वाचा मुद्दा असा की एवढ्या मोठ्या सुटीनंतरही दुकानदाराला 15% नफा झाला आहे. नफा नेहमी खरेदी किमतीवर मोजला जातो. जर आपण खरेदी किंमत 100 मानली तर 15% नफ्यासह त्याची विक्री किंमत 115 व्हायला हवी. म्हणजे आपल्याला मिळालेली विक्री किंमत 17,250 रुपये ही खरेदी किमतीच्या 115% आहे. आता खरेदी किंमत काढण्यासाठी आपण एक सोपे समीकरण मांडतो. जर 115% म्हणजे 17,250 तर 100% मूळ खरेदी किंमत किती याचा तिरकस गुणाकार केल्यावर म्हणजे 17,250 115 ने भागून 100 ने गुणल्यास आपल्याला उत्तर मिळते 15,000 रुपये. अशा प्रश्नांत नेहमी लक्षात ठेवा की प्रथम छापील किमतीवरून सूट वजा करून विक्री किंमत काढा आणि नंतर त्या विक्री किमतीवरून नफ्याचे प्रमाण वापरून मूळ खरेदी किमतीपर्यंत पोहोचा. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MPSC ग्रुप सीच्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न क्रमांक 81 ते 90 सविस्तरपणे अभ्यासले आहेत. मला खात्री आहे की या प्रश्नांच्या उत्तरांसोबतच मी दिलेले स्पष्टीकरण तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. जर तुम्हाला या प्रश्नांबाबत काही शंका असतील किंवा एखादा मुद्दा समजला नसेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच मालिकेतील पुढचे महत्त्वाचे प्रश्न क्रमांक 91 ते 100 घेणार आहोत, त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। आणि हो, अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओंच्या अपडेटसाठी आपल्या DMI TV चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत अभ्यास करत रहा। धन्यवाद।